दादूला चॉकलेट दिली, आवड सगळ्यांनी चॉकलेट दिली. काय ग वीरा, काय केलं ग? दात गप्पा. माझ्या सर्व गोड मैत्रिणींचं, ताईंचं, दादांचं, बहिणींचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. शुभ सकाळ सर्वांना. तुमचा आजचा दिवस सुखाचा, आनंदाचा आणि आरोग्य दे जाऊ हीच बाप्पाला आणि महाराजांना प्रार्थना करते आणि आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे कामगार दिन, 1 मे म्हणते मम्मी. तर आम्ही सगळेजण बाहेर चाललो आहे. काल मम्मी आणि माझी बहीण म्हणजे दादू तर पोरांना भेटण्यासाठी आले. ते दादूला झोपेतून तसंच घेतलं, झोपलेला होता तो. झोपे तुझे हाय कर. हाय हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर सगळेजण माझ्या भाच्या वगैरे सगळे जे आहे मिस्टर खाली उभे विरांते. तर आम्ही कुठे चाललो आज, सुट्टी सगळ्यांना. म्हणतात चला एकत्र कुठेतरी जाऊया बाहेर. तर चला तुम्ही पण. गार्डन नाही म्हणे, हे काय गार्डन मिसळच आहे ना, गार्डनच म्हणायचं. मग चला आता आपण आले मिसळ पॉइंटला नाश्ता करण्यासाठी. छान वाटतं ना, मस्त असं सकाळी सकाळी छान ग्रीनरी सगळी, मस्त कॅक्टसचं. खूप गर्दी आज कामगार दिनाची. सगळ्यांना सुट्टी आहे. दादा आहे माझ्याकडे, कॅमेरा हलतोय ना, कॅमेरा हलतोय दादू. विठ्ठलाची मूर्ती किती सुंदर आहे. दादू आळस देतोय. विराचे बाबा गेले आता मध्ये. आणि खूप गर्दी आहे टेबल बघण्यासाठी. ते बाहेर आहे तुम्हाला पण आहे ना, इकडे थोडंसं ऊन आहे पोरांमुळे आणि धूळ पण आहे थोडीशी, त्याच्यामुळे मध्येच बघणार आहे आता. सोमा इकडे आण सावलीत त्याला. पोरांना वाटलं खेळण्या काय, इथे खेळायला गार्डन मिसळ म्हटल्यावर. चुलीवरच बनवतात ते जिलेबी वगैरे, छान मस्त लाकडं वगैरे ठेवलेले. पुढं इथं एवढं काय नाही लागत, बसायचं का राधू? कारण गर्दी खूप आहे ना, मध्ये फार गर्दी आहे. हा ना, हे बघा भाऊ म्हणता अर्धा तास बसले. तेव्हा आता जिथे भेटेल तिथं प्लेट आली परीला आणि वीराला. का ग इथेच बसलो आम्ही शेवटी, कारण की जागाच नाही, खूप वेळ लागणार आहे. आमची ऑर्डर येते अजून घ्यायचे. तुला जिलेबी दे दादाला, जिलेबी आवडते. काय खाऊ घालते जिलेबी खातो दादा. चला करा स्टार्ट. तुम्ही पण या सगळे जेवायला. बाळाने त्यांना बोल थँक्यू. थँक्यू बरं का. ती मला म्हणते थँक्यू, म्हटलं काकाला थँक्यू म्हण, मला नको म्हणू. राजूला चॉकलेट दिली, आवड सगळ्यांनी चॉकलेट दिली. अगं नाही ग, लहान मुलांना चॉकलेट देता येते, पोरींना दिले 2-2 चॉकलेट. मला नाही दिलं. दादाची चॉकलेट बाकी ना, तुला सकाळला घेऊन मावलं तुला जा चॉकलेट. खूप चॉकलेट भेटले, परीला पण भेटले का? चला आता कुठं जायचं? घरी. गार्डन तिकडे बघते, सगळं खूप गेले, काम चालू आहे उन्हाचं. हा दे थोडं धर तुला. चला छान नाश्ता झाला, आता आम्ही चाललो घरी. बघू आता. चला आम्ही आले हो आले. छान छान मस्त. दादूला पण द्यायचं ना, दादूला पण आवडते. तुला पण द्यायचं, दीदीला पण द्यायचं का? परी आहे चला. तरबूज पण सगळे
ग विरा, काय केलं ग विरा आणि परी खूप हसू राहिली. काय केलं ग तुम्ही? त्या भाऊशी बोलती बरं का. नको दाबू. बस रस नाही द्यायला प्यायला लागल. आपल्याला भरून द्यावं लागेल पेटीवर नका आता डायरेक्ट कॅश द्या मला मशीन घ्यायला. पटकन फिनिश करा चला लवकर. ननू खाऊन घ्या पटकन. तर हा ब्लॉग कालचा आणि आजचा 2 आणि 3 तारखेचा आहे. तर मी आज भेंडीची भाजी करते. म्हटलं चला तुमच्यासोबत ही रेसिपी ट्राय करूया, मस्त छान शेअर करूया म्हटलं. तर इथे ना कढईमध्ये मी 2-3 चमचे ना ते हे घेतलं, आपलं तेल घेतलं, म्हणजे जे आपली उबळी वगैरे काय म्हणतात ते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकली अर्धा चमचा. मस्त छान अशी फुलली का आणि मस्त तडका जर बसला ना भाजीला, म्हणजे कुठलीही भाजी असो जर ती फोडणी असते ना ती एकदम छान जर बसली ना तर भाजीची चवच खूप छान लागते. तर इथे ना मस्त मोहरी ना अशी तडतडून द्यायची, एकदम कोमट तेलामध्ये टाकायची, म्हणजे खूप छान लागते. तर इथे ना मी ना पहिली मोहरी टाकली, त्याच्यानंतर आपले जिरे टाकले, जिऱ्यानंतर कढीपत्ता. कढीपत्त्याने पण एकदम मस्त छान अशी चव येते आणि कढीपत्ता आपल्या शरीरासाठी पण खूप चांगला असतो. थोडासा हिंग टाकायचा त्याच्यामध्येच आणि इतकी छान चव येते हिंगाने ना. आणि लहान मुलांसाठी वगैरे ते हिंग चांगलंच असतं. लसूण टाकला कुटून मस्त छान बारीक असं. त्याच्यानंतर आपल्या हिरव्या मिरच्या टाकल्या 2-3. मी कमीच टाकलं कारण की विरा पण खाते त्यामुळे. आणि मस्त भेंडी टाकलेली इथं. आणि भेंडी म्हटलं की सगळ्याच लहान मुलांना भेंडी आवडते, सगळ्यांनाच आवडते, फक्त मोठ्यांना कारण की भेंडी ना अशी चिकट होते त्याच्यामुळे आपण जरा खाण्याची हे करतो. पण ही जी भेंडी बनवली रेसिपी एकदम अशी मस्त मोकळी बघा तुम्ही लास्टला तुम्हाला कळेल, एकदम छान हिरवीगार. आणि भेंडी जी आपण म्हणजे करतो ना तेव्हा ना कोरडी करून घ्यायची कारण ती आधीच ऑलरेडी अशी मध्ये चिकट असते ना. वरून आपण जर ओली भेंडी जर डायरेक्ट टाकली तर खूप चिकटपणा येतो भेंडीला, मग खाण्याची इच्छा होत नाही. तर मी छान आहे मस्त स्वच्छ धुवून आहे ना पुसून घेतली, चांगली व्यवस्थित कोरडी करून घेतली भेंडी. तर इथे मी ना 2 मिनिटं झाकण ठेवलं. त्याच्यात मीठ टाकलेलं नाही, मीठ मी लास्टला टाकणार आहे कारण की मीठ लगेच पाणी सोडतं. आणि आपण काय करतो घाई पटकन लगेच. मग आता बाकीच्या ज्या असतात ग्रेव्हीवाल्या भाज्या असतात ना पातळ वगैरे त्याच्यात मीठ टाकलं खूप चांगलं असतं कारण पटकन लगेच त्यांनी ना तरी वगैरे येते. पण ज्या कोरड्या भाज्या असतात शक्यतो लवकर म्हणजे मीठ लगेच नाही टाकायचं, नाही तर लगेच पटकन भेंडी वगैरे आहे ना पटकन अशा नाही होऊन जातात, गजगज होऊन जातात भाज्या. बघा 2च मिनिटं ठेवलं, जास्त पण नाही, 2च मिनिटं मी त्याच्यावर झाकण ठेवलं, लगेच उघडून घेतलं. आणि 7 ते 8 मिनिटं अशी मस्त छान आहे ना तशीच झाकण न ठेवता शिजवून घेतली. तर मी थोडी क्रिस्पी करते मला कारण की विराला तशीच आवडते. त्यात थोडासा मस्त ना असं जाडसर आहे ना शेंगदाण्याचा कूट टाकलाय मी, भाजलेले शेंगदाण्याचा. भाजलेले शेंगदाणे म्हणजे चांगले पण असतात, त्याने पित्त पण नाही होतं आपल्या शरीरासाठी, खूप चांगलं असतं. त्याचे तो मोड असतो ओला त्याच्यामुळे पित्त होण्याचे खूप चान्सेस असतात. तर मी भाजवून घेते शेंगदाणे. मी 2-3 चमच्याने तर मस्त शेंगदाण्याचा कूट टाकला, थोडंसं फ्राय करून घेतलं कारण ते असे थोडेसे मग नंतर भाजल्या गेल्यानंतर अजून छान त्याच्यापेक्षा क्रंची होतात, मस्त एकदम भारी भाजी लागते. तर आत्ता मीठ टाकलंय मी चवीनुसार जसं मला लागत होतं तसं. आणि हे मी पुन्हा मिक्स करून थोडा वेळ परत 1-2 मिनिटं आहे ना हे करून घेणार आहे. तरी थोडासा चिकटपणा आहे याच्यामध्ये, पण जे आपण लास्टला हे करतो ना मॅगी मसाला, तिथं मॅजिक मॅगी मसाला वापरलाय, मॅजिक मॅगी. तर हे खूप आवडते विराला, विरा तसा पण खाते तो मसाला, त्याच्यामुळे तिच्यासाठी. तर हे फ्लावरच्या भाज्या ज्या कोरड्या भाज्या असतात ना म्हणजे फ्लावर वगैरे भेंडी त्याच्यावर टाकून छान आवडतं, मुलं छान आवडीने खातात. मसाल्याची टेस्ट म्हणजे मॅगीच्या याच्यासारखीच आहे, त्याच्या मॅगीचाच मसाला येतो. तर मी जास्तच टाकला, 2दा टाकला कारण ती म्हणे आई जास्त टाक असं म्हणून थोडं जास्त टाकलं मी. तर भेंडीची भाजी ना खरंच खूप मस्त होते आणि मुलांना तर खूप आवडते अशी. बघू आता विराला आवडते आणि तिला खूप आवडते म्हणून मी अशी बनवत असते. विरा इथं कार्टून बघती, तिचा फेवरेट कार्टून. अजून तसे तर भरपूर आहे. जेवायचं आहे ना? भूक लागली खरंच भूक लागली. काय झाली बघ बरं भेंडी, तुला आवड तशीच केली का तिखट झालीये? ताट ओढल बघ दादा. नको शिवतील दादू जाऊ दे तिला. तर दादू असं डोकं आपटतोय. काय लागतंय तुला? काय हवंय? मस्त झालीये. दादूला थोडीशी पोळी तुकडा दे, त्याला जेव घालायचंय अजून. मग तुला आवडतो ना, मग मॅगी मसाला नव्हता ना सकाळी पप्पांना म्हटलं मसाला आणा,
विरा खाणार नाही भेंडीची भाजी, पोटभर जेवत नाही मग विरा. दादूने खाल्ला, दादू चक्कर मारतो. हा ती सगळ्या युट्यूब फॅमिलीला म्हणते सगळ्यांना तुम्ही पण या जेवण करायला. चल तू जेव आता, मी दादूला खाऊ घालते. चला तुम्ही पण या सगळे जेवण करायला. हे बघ दादू हो तिला आवाज येतो, चक्कर मारून आला. मला चक्कर मारत होता. पोळी तोडते. बरं ठीक आहे चला घ्या जेवण करून, लय टाइम झालाय ना. असं भात करावं लागतो मला, म्हणजे वेगवेगळं करते त्याला, एकच नाही खाऊ घालत. मुलं कंटाळतात, आपण पण कंटाळतो, मग वेगवेगळं करून खाऊ घालते त्याला त्याच्या वेळेनुसार. तर असं भात मी फक्त थोडी मुगाची डाळ आणि पाणी जास्त, कारण की पातळ अजून लहान आहे तो, दात वगैरे नाही आले म्हणून. आणि चला मी पण जेवते आता. तर आम्ही चाललो आता गार्डनला. मी पोरांना गार्डनला घेऊन चालली. कशी दिसते तू? बार्बी डॉल सारखी. विराने विराचा मेकअप केला आहे. आज लवकर जात होतं गार्डनला, पण इतकं ऊन आहे, भयंकर तापमान आहे. तर पोरं पण लवकर झोपती नाही, कारण की गरम होतं एवढं. विंडो वगैरे ओपन असते फ्लॅटमध्ये, आणि फॅन पण बिचारा काय करणार, कारण की स्लॅब एवढा तापतो ना बस कधी. दादू बघते, असं बघते, कसं बघते दादू. दादूने पाण्याची बॉटल पण फोडून टाकली. आता तिथे गार्डन मध्ये पाणी कसं कुठून प्यायचं आता. हा तर थोडा वेळ चालली मुलांना मी आता गार्डनला घेऊन. थोडंसं फ्रेश पण वाटतं, चेंज होतं थोडंसं. आता ना 6:30 वाजले, देवपूजा केली मी, कारण की आता टाइम होईल ना. तुम्हाला पण बोलवते विरा. हाय दादा, हाय करा, हाय हाय करा. हे हाय करते. चला आता खूप उशीर झालाय, तुम्हाला पण दाखवते गार्डन. एवढं काही हे नाहीये, पण मुलांना आनंद खूप भेटतो त्या गोष्टीतून. म्हणजे खूप जुनं गार्डन असेल ते, खेळण्या वगैरे तुटले. तर चला तुम्ही पण आमच्या सोबत चला. काय रे काय रे काय रे ये घरी घेऊन तुम्हाला. चल कुकूला घरी घेऊन, तो आपल्या मळ्यात आहे ना. कुत्र नाही म्हणायचं त्याला, श्वान म्हणायचो. श्वान. आज कोणता डे ग? फ्रायडे. मी पण विसरले, आज फ्रायडे. आज फ्रायडे. दादू आता हळूहळू चालायला लागला, म्हणजे चालतो तू. अरे पडला, उठा उठा पटकन, चला उठा. अरे बापले, अरे बापले, अरे बापले. हँड झटका, हँड झटका दे. म्हणजे तुटल्यात खेळण्या, पण मग मुलांना आनंद भेटतो. चला काही नाही, काही खेळण्या आहे चांगलं, छोटंसं जो झोका वगैरे ना ते आहे चांगलं. स्लायडिंग पण खराबच झालंय, पण बरे. दू कोणीच नाही तिकडे. चला चला चला. शीशॉ शीशॉ शीशॉ. इथे दीदी झोका खेळतीये. ही अशी एक आहे, इथं वरती तुटलेली आहे. ही इकडची की ती पण थोडीशी तुटली, पण बरी. पोरांना तेवढंच थोडं वेगळं वाटतं ना. आज वातावरण एवढं दमट आहे ना, तापमान खूप आहे, त्याच्यामुळे बहुतेक कोणी नाही दिसत आहे गार्डन मध्ये. इथे गर्दी असते इकडं. दादूचा शर्ट खराब झाला. कोण आलं? कोण दुसऱ्याला? चांदू मामा. हा इथं वरती नाही का ग, दिसत नाही. हा दिसला दिसला बरं का, दिसला. माती खेळलेला दे. काय खेळतो? माती माती खेळतो दादू. लागल 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 बाई, तोंडाच्या लागल ना. वाढवा. आले आता मुलं पण. काय काढलं ग? रोज काढलं, मस्त रोज काढलं ग. दादूने काय काढलं? दादूंना लावलं. दादूने सारखं गाडीकडे जातो इथं. चला जायचं घरी आता, त्याने माती खाल. तर इथे ना तुम्ही म्हणाल रुपाली काय दाखवते, तर इथे ना आपले वाळवणीचे पदार्थ असतात ना उन्हाळ्याचे, ते मम्मी आणि राधू काल आली, ती घेऊन आली. मला ॲक्च्युली कालच्या याच्यातच म्हणजे करू म्हटलं, पण नेमका मोबाईलचा प्रॉब्लेम झाला. ते आपल्या हातात नसतं काही गोष्टी. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तर इथे ना दादूने ना मिरची पण आणली होती मम्मीने, मिरची साबुदाणे वगैरे. तर मिरची इतकी झणझणीत अशी लाल, आणि त्याच्यात मस्त बेडकी मिरची वगैरे टाकली आहे. तुम्हाला आता भाज्या केल्या मी दाखवेलच तेव्हा. तर मला खरंच आहे तुम्हाला ना सगळं दाखवायचं होतं. मी शूट पण केलं होतं सगळं, विराने मी काय काय आणलंय वगैरे. पण इतका लॉंग व्हिडिओ झाला, म्हटलं जाऊ दे आपण फक्त व्हॉइस ओव्हरच करूया आता. तर थोडंसं मेकअपचं सामान पण आणलंय मला राधूने. आणि हे तर इथे ना दादूने मिरची पण सांडून दिली. तर बेडशीट ना धुवायला टाकली आता, आणि आमची गादी ना टाकूनच द्यायची, ती खूप खराब झाली. आम्ही यूज नाही करत असंच, पण मग ठेवली आता कॉटवर, कारण की लहान मुलं कॉट लागेल वगैरे म्हणून ठेवली आहे. तर घरी गेलो आता देऊ टाकून. तर बघा असं मस्त सगळं. तर थोडं तळून दाखवते तुम्हाला मी,
घरगुतीचे मम्मीनेच करून दिलं, कारण की पोरं काही करून देत नाही. मम्मी म्हणे तुझे पोरं काही करून देणार नाही त्यामुळे. तर इथे मी एक साईडला पोळ्या करते. शिवला झोपून दिलं होतं, तो पुन्हा उठला, रडायला लागला, म्हणून मला काही जास्त हे नाही करता आलं. मी पटपट म्हटलं आता जसं होईल तसं शूट करू. आता बघा इथे व्यवस्थित मला शूट पण नाही करता आलं, कारण तो ना खूप असं चिडचिड करत होता, त्याला झोप आली होती. तर इथे पोळ्या करून घेते. म्हटलं आधी पोळ्या करूया. एक साईडला मी ना कांदा आणि खोबरं पण भाजलंय, दिसत असेल दुसऱ्या गॅसवर तुम्हाला. काळी भाजी करायची मला, त्याच्यामुळे म्हटलं चला ती पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया. माझी सिंपल रेसिपी, आपण जे जेवण करतो सिंपलच आहे, पण म्हटलं चला शेअर करूया असं. चला पापडी पण नाही खायची, त्याला काहीच नाही करायचं, त्याला झोप आली आता, त्याला काहीच खायला नकोय. पण मस्त दाखवले तुम्हाला साबुदाणा पापडी वगैरे ना, पळी पापडी म्हणतात आमच्याकडे, साबुदाणा पण म्हणतात. एकदम मस्त झालं सगळं. थोडंसं टेस्ट करून बघते मी, तुम्हाला दाखवते. मस्त, खूप छान झालं सगळं. तर इथे ना मीडियम साईजचा मी कांदा घेतलेला आहे, छोटे 2 खोबऱ्याचे तुकडे तिथे गॅसवरच भाजून घेतले. 10-12 लसणाच्या पाकळ्या टाकल्या, छोटा आल्याचा तुकडा, एक लाल मिरची टाकली आणि हे टाकला आपला काळा मसाला असतो घरातला तो टाकला 1 चमचा, चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडीशी हळद टाकून दळून घेतलं. इथे एक साईडला तेल पण तापत ठेवले. दुसऱ्या गॅसवर ना तिथे मी गरम पाणी करण्यासाठी ठेवले, कारण गरम पाण्याने ना भाज्यांना तरी छान येते, म्हणून म्हटलं गरम पाणी करूया. तर इथे ना तेल गरम झाल्यावर मी ना जिरे टाकले अर्धा चमचा, म्हणजे आपलं मिश्रण होतं केलेलं मसाल्याचं, काळा मसाल्याचं, ते टाकून घेतलं सगळं. तर बघ किती छान तरी आली, मस्त त्याला एकदम तेल सुटलं. तर माझ्याकडे कढीपत्ता पण नव्हता आणि आपले कोथिंबीर पण नव्हती ना, तर मग मी म्हटलं धना पावडर तरी टाकूया. मग धना पावडर टाकलेली मी लास्टला, आणि हे थोडंसं राहिलं होतं भांड्यामध्ये, तर ते काढून टाकलं पुन्हा. तर खूप छान मस्त घरगुती मसाला आहे मम्मीने दिलेला. आणि जेव्हा मी मसाला परत होते तेव्हाच वीरा मला विचारत होती आई काय भाजी करते आज म्हणून. तर इथे मी दोडक्याच्या ना बारीकच खावा करून घेतला. तुम्ही जर मोठ्या पण करू शकता असं काही नाही आहे, पण मी बारीकच करून घेतलं, कारण की विरा पण असते, मला असंच आवडतं. म्हटलं चला असंच करूया. छान त्यामध्ये दोडका मस्त आहे ना फ्राय करून घेतला. तर शिजवण्याची मला तरी काही गरज वाटत नाही मसाल्यामध्ये, कारण की खूप पटकन शिजला जातो दोडका गिलकं जे आहे ना, ते पटकन शिजवलं जातं. तर जे गरम पाणी होतं ना मिक्सरच्या भांड्यामध्ये, थोडासा मसाला होता, मग ते ना मी मिक्स करून घेतलं छान मस्त, आणि तेच पाणी वापरलं. तर तुम्ही ना म्हणजे कमी जास्त करू शकता पाणी. आता आम्ही आता काही जास्त नाही आता इथे खाण्यासाठी 3 जण आहे, त्याच्यामुळे मी ना आम्हाला जसं हवं आहे तसंच केलं. म्हणजे थोडी घट्टच केली भाजी, छान लागते मसाल्याची घट्ट भाजी, कारण पातळ मग खूप असं पानचट लागते. भाजी पण शिजते, एक साईडला दूध तापत ठेवलं. आता बाकीचं किचन तर क्लिनिंग आहेच असतं, ते लगेच पटकन मी लगेच साफ करते. ते केलं की कंटाळा पण येतं आवरायचं, आणि स्वच्छ असेल तर आपल्याला पटपट काम केले जातात. नंतर खूप असं बर्डन येतं मग कामाचं. थोडेसे भांडे पण बसून टाकते मी आता. आजचा व्हिडिओ एडिटिंग करणं बरेच काम आहे अजून. तर मी दुधाची पिशवी नाही तर ना पाणी टाकून थोडी ना हे करून घेतली. तुम्हाला दिसत असेल याच्यात आता, म्हणजे दूध नाहीचे नसले तर जमा. तर पहिली मी पण अशी करायची चुकी, दूध जे आपण ओतून घेतो नंतर जे बाकीचं उरतं त्यात थोडं असतं पिशवीमध्ये, तर आपण तसं डस्टबिनमध्ये टाकून देतो, कचऱ्यामध्ये टाकून देतो. तर स्वामी समर्थ म्हणजे महाराजांचं मी सेवा करते, तर केंद्रात पण सांगतात की जेव्हा आपण दूध वगैरे आणतो पिशव्या, तर बरेच आपले जे असतात ना आपण विकतच घेतो आता फ्लॅटमध्ये वगैरे, कुठे हे जाणार आहे असं, कारण काही ठिकाणी डायरेक्ट किटलीत न देतात. आता आमची घरी पण गाय आहेत, आम्ही डायरेक्ट किटलीने जे आहे माप वगैरे त्याने डायरेक्ट पातेल्यात ओतलं जातं, त्यामुळे दुधाचं काही नुकसान होण्याचा काही प्रश्नच येत नाही. पण आपण असं बाहेरून आणतो ना मग डेअरीमधून वगैरे डायरेक्ट अशा असतात पॅकिंग पिशव्या, तर ते दूध आहे ना थोडंसं पाणी टाकून येणार व्यवस्थित हे करून घ्यायचं आपल्या पातेल्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये काही दूध राहिलं नाही पाहिजे असं. त्याच्यामुळे ना मग आपल्या घराला आजारपण कटकटी वगैरे असं येतं, कारण की दूध हे चंद्राचं प्रतीक आहे, लक्ष्मीचं प्रतीक आहे असं म्हणतात. तर चल म्हणजे छोटीशी गोष्ट तुमच्यासोबत शेअर करूया. बऱ्याच जण माहीत असेल, बऱ्याच जण माहीत नसेल, मला पण माहीत नव्हतं. थोड्या दिवस म्हणजे किती 9-10 महिने झाले असते तेव्हा मला ही गोष्ट माहीत झाली. मी फॉलो करते तेव्हापासून, म्हटलं चालतं तुम्ही पण करा आता फॉलो. दोडक्याची भाजी पण शिजते, तर मी कमी तिखट वापरले, कारण की आम्हाला कमी तिखट भाजी लागते. तर तुम्ही सांगा तुम्ही कोणत्या पद्धतीने करता दोडक्याची भाजी. भेंडीची भाजी मी जी केली ते नक्की करून बघा, मुलांना खूप आवडेल. मस्त मुलं खूप पोटभर एकदम छान जेवतात. फिरायला तर खूप आवडते ती भेंडीची भाजी, असंच मी ट्राय केली होती तर खूप आवडली होती मस्त. तर आजच्या रेसिपी तुम्हाला आवडल्या का मला कमेंट करून नक्की सांगा. तर कुठल्या गोष्टी तुम्हाला आवडल्या. तर चला आजचा ब्लॉग इथेच थांबवते. असं छान कमेंट्स करा, लाईक करा, आपल्या व्हिडिओला शेअर करा,
आणि चॅनलवर नवीन असाल ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ब्लॉगचा आता इथे सेंड करते मी. तर उद्या पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना शुभरात्री. सगळ्या माझ्या गोड मैत्रिणींना, ताईंना, दादा, बहिणी, मावशी, काका, आजी, आजोबा आणि छोटे छोटे पिल्ले आहे चिल्लर पार्टी, त्यांना सगळ्यांना शुभरात्री. आणि चला, आय होप तुमचा आजचा दिवस सुखाचा, समाधानाचा, आरोग्यदायी गेला असेल. आज मी काही हे बोलली नाही, पण तुमचा दिवस बाप्पाच्या स्वामीच्या कृपेने छानच गेला असेल अशीच अपेक्षा करते मी. सगळेजण मस्त राहा, छान आनंदात राहा, स्वस्त मस्त राहा. तर चला, गप्पा मारत राहिले की गप्पाच मारत राहणार आहे. तर आजचा ब्लॉगचा इथेच एंड करते आणि पुन्हा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.